प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील 15व्या तिथीला अमावस्या असं म्हणत असतात. प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी ही येतच असते. पण श्रावण महिन्यामधील जी अमावस्या तिथी येते तिला आपण पिठोरी अमावस्या असं म्हणत असतो. या दिवशी बैलपोळ्या हा सण देखील साजरा केला जातो आणि त्यासोबतच मातृदिन देखील साजरा केला जातो. या पिठोरी अमावस्येला स्त्रिया आपल्या मुलांचं रक्षण करण्यासाठी उपवास करतात. संततीची इच्छा असणारे देखील या दिवशी पूजा आणि व्रत करतात. पितरांना तर्पणासोबतच ही तिथी धनदेवतेच्या पूजेसाठीही अत्यंत फलदायी मानली जातं. त्यामुळं पिठोरी अमावस्येचा हा मुहूर्त बरेच जण अजिबातही चुकवत नाहीत. पिठोरी अमावस्येचं धार्मिक महत्त्व काय आहे, त्याची तारीख, पूजा, विधी आणि मुहूर्त या सर्वांची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यामुळं आपल्या ह्या व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत व्यवस्थित ऐका. कारण की ही अमावस्या वर्षभरामधून श्रावणामध्ये सुरुवातीला फक्त एकदाच येत असते. त्यामुळे आपण ही मुहूर्त आणि ही वेळ अजिबातही न चुकवता आपल्या इच्छापूर्तीसाठी ही अमावस्या साजरी करायची आहे. चला तर मग आता जाणून घेऊया सर्वात अगोदर की ही पिठोरी अमावस्या किती तारखेला आहे ते. 22 ऑगस्ट रोजी सकाळी 11:55 सुरू होणारी ही अमावस्या 23 ऑगस्टला सकाळी 11:35 संपणार आहे. अशा परिस्थितीमध्ये उदयतिथीनुसार आपण 22 ऑगस्टला पिठोरी अमावस्येचं हे व्रत ठेवणं अतिशय शुभ राहणार आहे. आणि दुसरीकडं भादो अमावस्येचं स्नान आणि दान हे आपल्याला 23 ऑगस्ट रोजी करायचं आहे. सर्वात अगोदर आपण जाणून घेऊया की ह्या पिठोरी अमावस्येचं धार्मिक महत्त्व काय आहे ते. भाद्रपद अमावस्येला पिठोरी अमावस्या असं म्हणतात. या दिवशी 64 योगिनी आणि देवी पार्वतीची पूजा केली जाते. पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी माता पार्वतीनं 64 योगिनींसह भगवान गणेशाची पूजा केली, म्हणून याला पिठोरी अमावस्या असं म्हणतात. पिठोरी या शब्दाचा अर्थ पिठापासून बनवलेल्या मूर्ती असा आहे. म्हणूनच या दिवशी महिला पिठापासून 64 योगिनींच्या मूर्ती बनवतात आणि त्यांची पूजा करतात. असं मानलं जातं की या दिवशी पिठापासून योगिनींच्या मूर्ती बनवून त्याची पूजा केल्याने देवी पार्वती प्रसन्न होते आणि महिलांना संततीचं सुख देते. याशिवाय या दिवशी पूर्वजांसाठी तर्पण आणि श्राद्ध करण्याची देखील प्रथा आहे. पितरांसाठी तर्पण, श्राद्ध आणि पिंडदान केल्यानंतर तुम्ही गंगा किंवा इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे देखील या दिवशी शुभ मानलं जातं. या दिवशी तुम्ही गरीब आणि गरजूंना दान देखील करू शकता. पिठोरी अमावस्येला कुशग्रहण करायचं आहे आणि या दिवशी भगवद्गीतेचं पठण करणं हे अत्यंत फलदायी लाभलं जातं. तुमच्या क्षमतेनुसार तुम्ही गरिबांना दान करणं हे खूप जास्त श्रेष्ठ दान ठरेल. या सर्व गोष्टींसोबतच विशेषतः गरोदर स्त्रिया आपल्या मुलांचं रक्षण करण्यासाठी उपवास करत असतात. ज्या जोडप्यांना संततीची इच्छा आहे त्यांनी या दिवशी माता पार्वतीची नक्की पूजा करा. पार्वती पूजेमध्ये नवीन कपडे, दागिने आईला अर्पण केले जातात. पूजास्थळ फुलांनी सजवलं जातं आणि या दिवशी उपवास केल्याने तुम्हाला तुमच्या मुलांना उज्ज्वल भविष्य हे तुम्ही प्रदान करत असता. त्यामुळं ज्या मातांना आपल्या मुलांच्या भविष्याबद्दलची चिंता वाटते त्यांनी हे व्रत अजिबातही चुकवू नका. आता आपण सुरुवातीला पाहूया की ह्याचा पूजा आणि विधी कशा पद्धतीनं करायचा आहे ते. आता लक्षात घ्या की हे व्रत कोणी करायचं आहे. हे व्रत सुवासिनी स्त्रिया करतात. या दिवशी उपवास करून सायंकाळी स्नान करायचं असतं. 64 योगिनीच्या चित्राच्या कागदाची पूजा करायची. या दिवशी खीर, पुरी, पुरणपोळी, साटोरी असे पदार्थ तुम्ही तयार करू शकता. व्रत पूर्ण केलं म्हणजे अखंड सौभाग्य आणि दीर्घायू अपत्य होताच. पिठोरी अमावस्येला वंशवृद्धीसाठी ही पूजा करण्यात येते. या दिवशी सायंकाळी 8 कलश स्थापित केले जातात. त्यावर पूर्ण पात्रे ठेवून ब्राह्मी, माहेश्वरी व इतर शक्तींची पूजा केली जाते. तांदळाच्या राशीवरती 64 योगिनींना आवाहन देऊन पिठाच्या मूर्ती तयार केल्या जातात. तसेच पिठानं तयार केलेल्या पदार्थांचाच नैवेद्य देखील दाखवण्यात येतो. पिठोरी अमावस्येला स्त्रिया आपल्या मुलांचं रक्षण करण्यासाठी आवर्जून हे व्रत करत असतात. धनदेवतांच्या पूजेसह संततीची इच्छा बाळगणाऱ्या स्त्रियांनी नक्कीच हे व्रत करायला काहीही हरकत नाही. कारण हे व्रत केल्यानंतर संतती निरोगी आणि भाग्यवान होते, सुखामध्ये नांदते. अडथळे असलेले सर्व गोष्टी ह्या पूर्ण व्हायला सुरुवात होते. तुमच्या कुंडलीमध्ये जर पितृदोष आणि विवाहासाठी काही अडथळे येत असतील तर सर्व कामं तुमची मार्गी लागतात. ह्या व्रताचा प्रभावच इतका प्रचंड आहे की त्यामुळे तुमची सर्व अडथळे दूर होऊन सर्व कामे सुरळीत सुरू होतात.
ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान केल्यानंतर तुम्ही सूर्योदयाला जेव्हा सूर्याला जल अर्पण करता त्यावेळी पितरांच्या नावानं देखील तुम्हाला दान करायचं आहे. त्यालाच आपण पिंडदान किंवा तर्पण असं म्हणतो. शिरापुरी बनवून गरिबांमध्ये तो वाटा. कुटुंबाच्या समृद्धीसाठी प्रार्थना देखील करा. या दिवशी तुम्हाला योगिनी पूजन देखील करायचं आहे. यासोबतच गावागावामध्ये आणि खेड्याखेड्यामध्ये पोळ्याचा सण जो साजरा केला जातो तो देखील या दर्श पिठोरी अमावस्येलाच साजरा केला जातो. यानंतर आपण जाणून घेऊया की या दर्श पिठोरी अमावस्येच्या मागे पिठोरीची कहाणी जी प्रसिद्ध आहे ती नेमकी काय आहे ते. कारण की या दिवशी तुम्हाला या कहाणीचं वाचन देखील करायचं आहे. आटपाट नगर होतं. तिथं एक गरीब ब्राह्मण राहत होता. त्याच्या घरी श्रावणातल्या अवसेच्या दिवशी वडिलांचं श्राद्ध असायचं. इकडे दरवर्षी काय होई, या दिवशी श्राद्ध त्या दिवशी सकाळपासूनच त्याच्या सुनेचं पोट दुखायला लागायचं आणि ब्राह्मण जेवायला बसण्याच्या वेळेस बाळंत होऊन पोरं मरून जायची. असं झालं म्हणजे ब्राह्मण तसेच उपाशी जायचे. असं 6 वर्ष झालं. 7व्या वर्षीही तसंच झालं. तेव्हा सासरा रागावला. ते मेलेलं पोर तिच्या ओटीत घातलं. तिला रानात हाकलून लावलं. पुढे जाता जाता ती एका मोठ्या अरण्यामध्ये गेली. तिथं तिला झोटिंगाची बायको भेटली. ती म्हणाली, बाई बाई, तू कोणाची कोण? इथं येण्याचं तुझं कारण तरी काय? आलीस तशी लवकर जा, नाहीतर माझा नवरा झोटिंग येईल आणि तुला इथं मारून खाऊनच टाकील. तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली, तेवढ्या करताच तर मी इथं आली आहे. झोटिंगाची बायको म्हणाली, बाई बाई, तू इतकी जीवावर उदार का गं? तशी ब्राह्मणाची सून आपली हकीकत तिला सांगू लागली. ती म्हणाली, मी एका ब्राह्मणाची सून आहे. दरवर्षी मी श्रावण अवसेच्या दिवशी बाळंत होते आणि माझं मूल मरून जातं. त्याच दिवशी आमच्या घरी माझ्या आजी सासऱ्याचं श्राद्ध असं. म्हणजे असं झालं म्हणजे श्राद्धास आलेले ब्राह्मण उपाशी जात. अशी 6 बाळंतपणं झाली माझी. 7व्या खेपेलासुद्धा असंच झालं. तेव्हा मामांजींना माझा राग आला. ते म्हणाले, माझा बाप तुझ्या बाळंतपणामुळं 7 वर्ष उपाशी राहिला तर तू घरातून चालती हो. असं म्हणून हे मेलेलं मूल माझ्या ओटीत घातलं आणि मला घालवून दिलं. नंतर मी इथंच आले. आता जगून तरी काय करायचं? असं म्हणून ती रडू लागली. तशी झोटिंगाची बायको तिला म्हणाली, बाई तू भिवू नको, घाबरू नको. अशीच थोडी पुढं जा. तिथं तुला एक शिवलिंग दृष्टीस पडल. बेलाचं झाड लागेल. तिथे एका झाडावर बसून राहा. रात्रीच्या वेळी नागकन्या, देवकन्या 7 अप्सरांबरोबर घेऊन तिथे पूजेला येतील. पूजा झाल्यावर खीरपुरीचा नैवेद्य दाखवतील आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारतील. असे झाल्यावर मी आहे त्यांना म्हण. त्या तुला पाहतील, कोण कोटची म्हणून चौकशी करतील. तेव्हा तू त्यांना सगळी हकीकत सांग. ब्राह्मणाच्या सुनेनं बरं म्हटलं. तिथून उठली आणि पुढं गेली. तो एक बेलाचं झाड तिला पाहिलं. तिथंच उभी राहिली. इकडे तिकडे पाहू लागली. तो जवळच तिला एक शिवलिंग दृष्टीस पडलं. तशी ती शेजारच्या झाडावर बसून राहिली. इतक्यात रात्र झाली. तशी नागकन्या, देवकन्या आणि 7 अप्सरांच्या स्वाऱ्यासुद्धा तेथे आल्या. त्यांनी शिवलिंगाची पूजा केली, नैवेद्य दाखवला आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारलं. त्याबरोबर ती खाली उतरली आणि मी आहे म्हणाली. तेव्हा सगळ्यांनी मागं पाहिलं. त्यांना आश्चर्य वाटलं. तिची कोण कोठली म्हणून चौकशी केली तेव्हा तिनं सर्व हकीकत सांगितली. नागकन्या, देवकन्यांनी तिच्या मुलांची चौकशी केली. तेव्हा अप्सरांनी ती दाखवली. पुढे त्यांना तिच्या 7 मुलांना जिवंत केलं आणि तिच्या हवाली केलं. पुढे तिला हे व्रत सांगितलं. 64 योगिनींची पूजा करायला सांगितली आणि मृत्यूलोकी हे व्रत प्रकट करायला सांगितलं. तशी तिनं विचारलं, ह्याने काय होतं? अप्सरांनी सांगितलं की हे व्रत जर केलं तर मुळं बाळं दगावत नाहीत, सुखासमाधानामध्ये राहतात. पुढं ती त्यांना नमस्कार करून तेथून निघून गेली. आपल्या गावामध्ये आली. लोकांनी तिला पाहिलं. ब्राह्मणाला जाऊन सांगितलं, भटजी भटजी, तुमची सून घरी येत आहे. त्याला ते खोटं वाटलं. अर्धघटकेनं पाहू लागला. तो मुलंबाळं दृष्टीस पडायला लागली. पाठीमागून सुनीला पाहिलं. तसा उठला, घरात गेला. मूठभर तांदूळ, तांब्याभर पाणी आणलं. तांदूळ सुनेवरून आणि मुलांवरून ओवाळून टाकून दिले. हातपाय धुवून घरात आला. सर्व हकीकत सुनीला विचारली. तिनं ती सारी सांगितली. पुढं सर्वांना आनंद झाला आणि मुलंबाळांसहित सुखानं ती नांदू लागली. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. तर ही पिठोरी अमावस्येची मार्मिक कहाणी तुम्ही या दिवशी वाचन करायची आहे. पिठोरी अमावस्येचं व्रत तुमच्या मुलाबाळांच्या दीर्घायुष्यासाठी नक्कीच पूर्ण करायचं आहे.
व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र अजिबातही विसरू नका. तुम्हाला सर्वांना पिठोरी अमावस्येबद्दल काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.